सकाळची वेळ होती. गावात थंड हवा वाहत होती. गावाबाहेर असलेल्या भाज्यांच्या बाजारात रोजच्यासारखी गजबज सुरू झाली होती. आवाज, मोजमाप, रिक्षा ओढणारे कामगार सगळं काही अगदी सामान्य वाटत होतं. पण त्याच सामान्य गर्दीत आज एक खास माणूस होतं, ज्याचं तिथं असणं अगदी वेगळं होतं. ती साध्या कपड्यांमध्ये होती. कुठल्याही सरकारी गाडीशिवाय किंवा सुरक्षा रक्षकांशिवाय एक साधी महिला. वय सुमारे 35 वर्ष. चेहरा शांत आणि आत्मविश्वासाने भरलेला. लोक तिला पाहून फक्त एवढंच म्हणायचे की ही बाहेरची आहे, पण कुणीही तिला ओळखत नव्हतं. या जिल्ह्याची डीएम नेहा शर्मा आहे. नेहा शर्मा होती. डीएम नेहा शर्मा थेट एका ठेल्याजवळ थांबली. तिथे सुमारे 32 वर्षांची एक मावशी भाजी विकत होती. उन्हात बाजारात बसल्यामुळे घामाने भरली होती. आवाजात थकवा जाणवत होता. नेहाने हसत विचारलं, मावशी, टमाटर किती किलोला दिलंय? त्या मावशीने डोळे वर करून म्हटलं, आज टमाटर 20 रुपये किलो आहेत. तुला किती टोमॅटो हवे आहेत? तुला किती हवे आहेत? तसंच तिथे एक लहान मुलगा येतो, जो शाळेचा युनिफॉर्म घातलेला होता. त्याने धावत येऊन त्या ठेल्यावाल्या मावशीला म्हणाला, मम्मा, मला शाळेत सोडून ये ना. मला शाळेत सोडवायला ये ना, उशीर होतोय. मला उशीर झाला तर शिक्षक रागवतील. मावशीने भाजीचं तराजू बाजूला ठेवून मुलाला हळू आवाजात म्हणाली, अरे बाळा, थोडं थांब ना. आधी या दीदीला भाजी देते, टोमॅटो देते, मग निघते. बाळा जोर धरत होता. नको मामा, आत्ता निघूया ना प्लीज. डीएम नेहा हे सगळं पाहत होती. हे पाहून तिचं मन अगदी पिघळून गेलं. ती म्हणाली, मावशी, एक काम करा. तुमच्या मुलाला शाळेत सोडून या. मी तुमच्या ठेल्याजवळ थांबते. ठेलेवाल्या बाई मावशी थोडा संकोचली आणि म्हणाले, अरे नाही ताई, तुम्हाला कशाला त्रास देऊ? पण नेहाच्या विश्वासाने भरलेल्या शब्दाने तिला मन मान्य करावं लागलं. ती म्हणाली, ठीक आहे ताई, मी माझ्या मुलाला शाळेत सोडून लवकर परत येते. आणि ती बाळाला घेऊन निघून गेली. जेव्हा कलेक्टर नेहा शर्मा ठेल्याजवळ उभी राहते आणि आजूबाजूला परिसर नीट पाहू लागते. काही वेळानंतर एक बाईक सब्जी मंडईत येते. बाईकवर बसलेला माणूस होता इन्स्पेक्टर विक्रम सिंह. त्याचं वय सुमारे 40 वर्ष असेल. आपल्या पोलीस वर्दीवर खूपच गर्व करणारा इन्स्पेक्टर विक्रम सिंह थेट डीएम नेहाच्या ठेल्याजवळ थांबतो आणि जोरात विचारतो, तू कधीपासून इथे भाजी विकायला लागली आहेस, सब्जी विकायला लागली आहेस? इथे तर एक दुसरी बाई सब्जी विकायची, ती कुठे गेली? नेहा इन्स्पेक्टरला म्हणते, ती आपला मुलगा शाळेत सोडवायला गेली आहे. आणि अगदी त्यावेळी सब्जी विकणारी बाई सविता ती परत आली. इन्स्पेक्टरला पाहून तिच्या चेहऱ्यावर घाबरटपणा दिसला. ती मान खाली करून म्हणाली, आज काय हवंय तुम्हाला इन्स्पेक्टर साहेब? जे हवं ते घेऊ शकता. इन्स्पेक्टरने आदेश देत म्हटलं, 1 किलो टोमॅटो दे, 2 किलो भेंडी आणि 1 किलो फुलगोबी पण दे. सविताने काहीही विचारलं नाही. लगेचच सगळी भाजी मोलून मापून त्या इन्स्पेक्टरला दिली. इन्स्पेक्टरने एक पैसा न देता आपली मोटरसायकलवर बसला आणि तो तिथून निघून गेला. हे सगळं पाहून नेहा शर्मा चमकली. मग तिने भाजीवालीला विचारलं, मावशी, त्या इन्स्पेक्टरने भाजीचे पैसे का दिले नाही तुम्हाला? आणि तुम्ही त्याला काही का नाही सांगितलं? पैसे का नाही घेतले त्याच्याकडून? बाईंच्या डोळ्यात खोलचं कसलं तरी बंधन दिसत होतं. तिने विज्ञेने भरल्या आवाजात म्हणाली, अहो ताई, काय सांगू, तो इन्स्पेक्टर रोज असंच फुकटात भाजी घ्यायला येतो इथे. जेव्हा नाकारते तेव्हा मला घाबरवतो, धमकावतो. म्हणतो, पैसे मागशील का माझ्याकडून? तुला एवढी ताकद आहे का? तुझा ठेला उचलून कुठल्या नाल्यात फेकून देईन, तुला माहिती का? मग पाहतो तू कशी ठेला चालवशील. ताई, खरंच मला भीती वाटते. जर माझं ठेल्याची गाडी गेली तर घर कसं चालेल माझं बाळ काय खाणार, शाळेत कसं जाणार? आणि म्हणून चुपचाप फुकटची भाजी देऊन बसते त्याला. हे ऐकून नेहा शर्माचा चेहरा बदलून गेला. ती आतून खचली होती. तिला विश्वासच बसत नव्हता की जे लोक कायद्याचेच रक्षक आहेत तेच आता कायद्याचे भक्षक झाले आहेत. नेहा गंभीर आवाजात म्हणाली, बहिणी, मावशी, आता असं होणार नाही. आता मी तुमच्या सोबत आहे.
तुम्हाला न्याय मिळवून देणं माझं कर्तव्य आहे. एक काम करा, माझा नंबर नोंद करून ठेवा. उद्या जेव्हा तू भाजीचा ठेला लावशील ना, तेव्हा मला कॉल कर, मी येईन. आणि उद्या तू नाही तर मी ठेल्यावर असेल. मी स्वतः पाहीन की तो इन्स्पेक्टर पैसे देतोय की नाही. आणि जर पैसे देत नसेल तर मी त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करीन. त्याला कायदा खरंच ताकद दाखवणार आहे. कायदाच दाखवते मी त्याला. सविताच्या डोळ्यात किंचित आशा जागली. दुसऱ्या दिवशी सकाळी जिल्हा कलेक्टर नेहा शर्मा गावातल्या एका साध्या बाईचा चेहरा करून साध्या कपड्यामध्ये सब्जीवाली म्हणजे भाजीवाली बाईच्या ठेल्याजवळ येऊन उभी राहिली. ठेल्यावर भरपूर आणि नीटनेटकी सब्जी भाज्या मांडलेल्या होत्या. बटाटे, टोमॅटो, मिरची, भेंडी, फुलगोबी, गाजर अशा सगळ्या भाज्या होत्या. या चारही बाजूनी पाहत होती. वातावरण अगदी सामान्य वाटत होतं. थोड्या वेळातच तोच इन्स्पेक्टर विक्रमसिंग मोटरसायकल घेऊन तिथे पोहोचला. त्याने बाईक थेट ठेल्याजवळ थांबवली आणि घरात घुरघुरत म्हणाला, काय रे, आज पुन्हा इथेस का? अरे तू त्या बाईची ओळखीची आहेस काय? कालही तू इथे उभी होतीस आणि आजही? नाही रे, हळूच सांगितलं, मी तिची बहीण आहे. आज तिला घरात काही गरजेचं काम होतं ना, म्हणून मी ठेल्यावर बसते, मी तिला सांगितलं. इन्स्पेक्टरने गंदी स्मित हास्य करत म्हटलं, तू तर तिची बहीण आहे, पण तू तर तिच्यापेक्षा फार सुंदर दिसतेस, वेगळी दिसतेस तू. आज तर तू खूपच गोडसर दिसतेस. मग त्याने वाईट लज्जात सांगितलं, अरे असं सोड ना, मला 1 किलो गाजर पाहिजे. थोडीशी कोथिंबीर आणि मिरची पण दे हा. नेहाने काहीही सांगितलं. शांतपणे सगळ्या भाज्या तोलून त्याच्या हातात दिल्या. सगळ्या भाज्या घेतल्यानंतर इन्स्पेक्टर भाजी घेऊन जाणार होता. त्याच वेळेस नेहा जोरात आणि कडवड आवाजात म्हणाली, थांबा इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही अजून भाजीचे पैसे दिले नाहीत. भाजी जी घेतली आहे ना, त्या भाजीचे पैसे द्या. असं चालणार नाही फुकटात भाजी. इन्स्पेक्टर रागाने पलटला आणि म्हणाला, कोणते पैसे? मी तर रोज मोफत घेतो. माझ्या बहिणीला विचारून बघा, तुमच्या बहिणीला विचारून बघा, ती काहीच बोलत नाही. आणि माझ्यासमोर जास्त बोलू नकोस तू. तो परत जाण्यासाठी वळला. पण नेहाचा आवाज आता आणखी जोरात झाला होता, तुम्ही माझ्या बहिणीकडून काही घेऊ शकता, फुकटचे घेऊ शकता, पण माझ्याकडून नाही. मला भाजीचे पैसे द्यावेच लागतील. आम्हालाही पैसे करून ह्या भाज्या आणाव्या लागतात. भाजी आणायला लागती, खूप मेहनत करावी लागती. आणि जर आपण एक दिवसही भाजी विकली नाही तर आपल्या घराची चूल जळत नाही. तुमच्यासारखे लोक फुकट भाजी घेऊन आमच्या पोटावर लाथ मारतात. असं बोलणं ऐकून इन्स्पेक्टर सायमनचा राग आणखी वाढला. त्यांच्या डोळ्यात रागाने लालसरपणा आला. काही विचार न करता त्याने रागात येऊन नेहा शर्माच्या गालावर जोरात थप्पड मारलेली थप्पड इतकी जोरात होती की नेहा 1 पाऊल मागे आली. तिला चक्कर आली, डोळ्यात अश्रू आले, पण तिने स्वतःला सांभाळलं. तिच्या चेहऱ्यावर वेदना होती, पण त्यापेक्षा जास्त आत्मसन्मानाला ठेस पोचली होती. आता शांत बसण्याची वेळ नव्हती. थरथरत पण ठाम आवाजात नेहा म्हणाली, इन्स्पेक्टर विक्रम, तू एका महिलेवर हात उचललास ही फार मोठी चूक केली आहेस. त्याचा फटका तुला भोगावाच लागेल. आता इन्स्पेक्टरचा राग आणखी वाढला होता. तो ओरडून म्हणाला, तू मला शिकवणारस का? तुझं काय इतकं काम आहे? रागाने बेकाबू होऊन त्याने नेहाच्या केसांना धरून ओढलं. नेहा वेदनेने ओरडली, पण ती कसंनुसं करू लागली. आपले केस सोडवून घेतली. तिचा श्वास जोरात होता, पण हिंमत कुणी नाही हरवली. कडक आवाजात म्हणाली, हे सगळं खूप चुकीचं चाललंय. मी तुझ्या विरुद्ध रिपोर्ट करेन. तुला भाजीपाल्याचे पैसे द्यावेच लागतील. पण इन्स्पेक्टर तर आपली वर्दी आणि सन्मानाच्या नशेतच उडालेला होता. नशेत गर्विष्ठपणा त्याला आला होता. तो हसत म्हणाला, रिपोर्ट? तू माझ्या विरुद्ध रिपोर्ट करणार? रिपोर्ट तुझी एवढी अवकात आहे का? तू एक साधी भाजी विक्री करणारी आणि मी ठाण्यातला इन्स्पेक्टर आहे. मी तुला इथूनच खरेदी करू शकतो. जास्त बोललास तर उलट तुला जेलमध्ये टाकेन. एवढं सांगून इन्स्पेक्टरने मोटरसायकल सुरू केली आणि तिथून निघून गेला.
नेहा तिथेच ठेल्याजवळ उभी होती. तिच्या मनातला राग फुटायला तयार होता. तिला फार राग आला होता, पण ती अजूनही स्वतःला सांभाळून होती. काही वेळ ठेल्याच्या जवळ शांत बसून राहिल्यानंतर नेहा शर्मा तिच्या खिशातून फोन काढला आणि सविताला कॉल केला. हळूच म्हणाली, बहिणी मावशी तू आता ठेल्यावर येत जा. या इन्स्पेक्टरला आता मी दाखवणार काय असते कायद्याची ताकद. जसं सविता तिथे पोहोचली, नेहा तिथून निघून गेली. मग ती थेट घरी परतली. साधी साडी काढून आता तिने दुसरे कपडे परिधान केले होते. चेहऱ्यावर थकवा दिसत होता, पण डोळ्यात न्यायाची ज्वाला पेटत होती. रस्त्यावर नेहाने विचार केला, नेहा शर्मा कोणत्याही डीएम सारखी नाही, तर एक सामान्य स्त्री म्हणून ठाण्यात पोहोचणार होती. साध्याच कपड्यामध्ये पुन्हा एकदा पोलीस स्टेशनला ती जाणार होती. तिने ओळख ती कोणालाही दाखवली नव्हती. कोणालाच काहीच माहिती नव्हतं. ठाण्यात पाऊल टाकताच तिने पाहिलं की इन्स्पेक्टर विक्रमसिंग तिथे नव्हता. फक्त एक हवालदार डेस्कवर बसून पीत बसला होता. नेहा त्याच्याकडे जाऊन थेट बोलली, मला रिपोर्ट नोंदवायचा आहे. इन्स्पेक्टर विक्रमसिंग कुठे आहेत? आणि SAO कृष्ण वर्मा यांना भेटायचे मला. हवालदार म्हणाला, इन्स्पेक्टर साहेब काही कामाने घरी गेलेत आहेत आणि SAO साहेब फील्ड व्हिजिटला गेले आहेत. तुम्हाला हवं तर थोडा वेळ बसून राहा, ते लवकरच येतील. नेहा गप्प बसून एका कोपऱ्यात पडलेल्या बेंचवर बसली. ती अजूनही आपली खरी ओळख तिने लपवून ठेवलेली होती. आत आग पेटत होती, पण चेहरा शांत होता. काही वेळातच ठाण्यात SAO कृष्ण वर्मा आले. जसं त्यांची नजर समोरच्या बेंचवर बसलेल्या महिलेकडे गेली, त्यांनी तिला बोलवलं आणि विचारलं, तू कोण आहेस आणि इथे का आलीयस? नेहाने तसंच शांत आवाजात उत्तर दिलं, साहेब, मला रिपोर्ट नोंदवायचा आहे. कृष्णा वर्मा म्हणाले, अरे बघ, माझ्या केबिनमध्ये पोहोचल्यावर त्यांनी सांगितलं तर तुला रिपोर्ट नोंदवायचा आहे, पण रिपोर्ट नोंदवण्याआधी खर्च पाणी द्यावा लागेल. पैसे द्यावे लागतील तुला रिपोर्ट नोंदवण्याच्या आधी, आणि खर्च पाणी म्हणून 5,000 रुपये लागतात. आणले असतील तर पटकन दे, मग तुझी तक्रार नोंदवू. नेहाचा चेहरा आता कठीण झाला. गंभीर आवाजात म्हणाली, कोणत्या पैशाची गोष्ट आहे? रिपोर्ट लिहिण्यासाठी तर काही पैसे लागत नाहीत. तुम्ही सरळ सरळ लाच मागत आहात. SHO कृष्णा वर्मा म्हणाले, अरे तुला कोणी सांगितलं सगळं काही इथे मोफत मिळतं? जे जेवलंय ते स्वतःच्या इच्छेने पैसे देऊन जातं, आणि न दिलास काही जर दिलं नाही ना, तुझं रिपोर्टही लिहिणार नाही. आता पुढे तुझ्या हातात आहे. रिपोर्ट लिहायचा असेल तर पैसे द्यावेच लागतील, 5,000 रुपये, नाहीतर रिपोर्ट लिहून घेतला जाणार नाही. नेहाने खोल श्वास घेतला. मग काही न सांगता पर्समधून 5,000 रुपये काढून SAO समोर ठेवले आणि म्हणाले, घ्या, आता रिपोर्ट लिहा. पैसे घेताच कृष्णा वर्माने विचारलं, सांग, कोणाच्या विरोधात रिपोर्ट करायचा आहे? सियाचा चेहरा आता गंभीर होता. तिने ठाम आवाजात सांगितलं, इन्स्पेक्टर विक्रम सिंगच्या विरोधात रिपोर्ट लिहायचा आहे. त्याने एका भाजी विक्री करणाऱ्या महिलेवर वाईट वागणूक केली आहे. फुकटची भाजी घेऊन तिला पैसे न देता निघून जातो, आणि मी त्या दिवशी दिली नाही तर माझ्या 2 थोबाडीत दिल्या त्याने. तो रोज तिच्या ठेल्यावरून पैसे न देता भाजी उचलून नेतो, आणि जेव्हा ती पैशांची मागणी करते तेव्हा ठेला हटवण्याची धमकी देतो. आणि जेव्हा मी याला विरोध केला तेव्हा त्याने माझ्यावर हात उचलला. मी यावर कडक कायदेशीर कारवाई करणार आहे. कारवाई करायला हवी आहे. कृष्णा वर्मा यांचा चेहरा एकदम पांढरट झाला. त्यांचे ओठ कोरडे पडले. डोळ्यात घबराटाचे भाव दिसू लागले. तो थोडा हडकत म्हणाले, तो तर आमच्या ठाण्याचा सिनियर इन्स्पेक्टर आहे, आणि असो, कोणी फुकटात सामान दिलं तर त्यात काय वाईट आहे? मी पोलीस आहोत ना, थोडंफार चालतच असतं. नेहा आता सगळं समजली होती. ही तर सिस्टमच आतूनच सळसळलेली आहे. सगळीच काळी सिस्टम आहे. ही वर्दी आता सुरक्षा देण्याची नव्हे, तर गरीब आणि मजबूर लोकांना त्रास देण्याचं साधन झाली होती. तिने काही बोललं नाही, फक्त शांतपणे ठाण्याच्या बाहेर पडली. पण तिच्या डोळ्यात आता वेगळं तेज होतं. जणू काहीतरी तुफान येणार होतं पुढे. सकाळी DM नेहा शर्मा पूर्णपणे त्यांच्या खरी ओळखीमध्ये दिसत होती.
हलक्या गुलाबी रंगाची साडी घालून ती सरकारी गाडीने थेट त्या पोलीस ठाण्याकडे निघाल्या. त्यांच्यासोबत सरकारी काफिला आणि सुरक्षा रक्षकही होते. डीएम नेहा शर्मा पोलीस ठाण्यात पोहोचली की आत थोडी गर्दी झाली. जो स्टाफ त्यांना कालपर्यंत एक साधी गृहिणी समजत होता, आज त्यांना ओळखतच नव्हता. पोलीस ठाण्याच्या मुख्य हॉलमध्ये प्रवेश करताच नेहाच्या तिखट नजरात थेट इन्स्पेक्टर विक्रम सिंह आणि SOO कृष्णा शर्मा यांच्याकडे वळल्या. दोघे तिथे उभे होते, जे कालपर्यंत वर्दीच्या नशेत होते. हो, पण आज त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी काळी छाया दिसू लागली होती. विक्रम घाबरून म्हणाला, मॅडम तुम्ही कोण? कृष्णा वर्मानेही विचारलं, तुम्ही तर कालही आला होतात ना रिपोर्ट लिहायला? नेहाच्या डोळ्यात आता अधिकाऱ्याच्या प्रतिष्ठेची आणि निर्धाराची चमक होती. त्यांनी ठाम आवाजात म्हटलं, मी आहे या जिल्ह्याची डीएम नेहा शर्मा. आणि आता मला सगळं कळलं आहे. तुम्ही दोघं मिळून गरिबांना कसा त्रास देता, लाच कशी मागता आणि तुमच्या वर्दीच्या आड येऊन अत्याचार कसे करता. दोघांच्या चेहऱ्यावरचा रंग निघून गेला. घाबरून कृष्णा म्हणाला, मॅडम जर तुम्ही खरंच डीएम असाल तर कृपया आपली सरकारी ओळखपत्र दाखवायचं. नेहा शांतपणे आपली बॅग ओढून ओळखपत्र काढून दोघांच्या समोर ठेवलं. ओळखपत्र पाहून दोघांचे हात थरथरायला लागले. कृष्णा वर्मा लगेच हात जोडून म्हणाले, मला माफ करा मॅडम, आम्ही मोठी चूक केली. आम्हाला माहितीच नव्हतं की आपण डीएम मॅडम आहात. इन्स्पेक्टर विक्रम सिंगही लाजून आपले डोके खाली वाकून उभा होता. मॅडम आम्हाला माफ करा, पुढे अशी चूक होणार नाही असं म्हणाला. पण नेहा आता पूर्ण गंभीर होती. तिने ठाम आवाजात सांगितलं, चूक नाही, हा गुन्हा आहे. आता तुम्हा दोघांना याची खबरदारी घ्यावी लागेल. आजपासूनच तुम्हा दोघांनाही निलंबित केलं जाते आणि विभागीय तपासणीसाठी आदेश देण्यात येत आहेत. या ठाण्यात आता गरिबांचं शोषण होणार नाही आणि वर्दीच्या आड येऊन कुणी अत्याचार करू शकणार नाही. त्यांनी तिथल्या उच्च अधिकाऱ्यांना आदेश दिला, हे दोघे ताबडतोब निलंबित करावेत आणि याचा रिपोर्ट मला आज संध्याकाळी हवा आहे. पोलीस स्टेशनमध्ये आता शांतता झाली होती. आज तिथे पहिल्यांदाच न्यायाचं झंकार ऐकू आली होती. नेहा शर्मांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांचा चेहरा आता कठोर झाला होता, पण डोळ्यात थोडीशी वेदना आणि जबाबदारीची झलक होती. त्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांकडे बघितले आणि गंभीर आवाजात म्हणाली, तुम्ही दोघे माफीला पात्र नाही आहात. तुम्ही जे केलं आहे ते फक्त एक जबाबदार अधिकारीच नाही तर एखादा गुन्हेगार करतो. जर मी आज तुम्हाला माफ केले तर कदाचित तुम्ही पुन्हा कोणाच्या तरी गरीब आवाजाला दाबाल, कोणत्या तरी मजबूर माणसाला अन्याय कराल. एवढं सांगून डीएम नेहा शर्मा तिथून निघायला लागली. त्याच वेळी मागून दोन्ही अधिकारी इन्स्पेक्टर विक्रम सिंह आणि SOO कृष्णा शर्मा गुडघ्यावर बसले. त्यांच्या चेहऱ्यावर लाज, पश्चाताप आणि भीती स्पष्ट दिसत होती. मॅडम तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. कृष्णा वर्मा आवाज थरथरत होता त्यांचा. आम्ही खरंच माफी मागतो. माफी मागण्याच्या लायक नाही आहे, पण फक्त एक संधी द्या ना आम्हाला. आम्ही सगळं बदलून टाकू, गरिबांना सन्मान देऊ, लाच घेणार नाही आणि कायद्याचं खरंच पालन करू. विक्रम सिंह खाली डोकं करून म्हणाला, माफ करा मॅडम, जर आम्ही पुन्हा चुकी केली तर आम्हाला सस्पेंड करू नका, थेट तुरुंगात पाठवा. नेहा काही सेकंद शांत राहिली. तिचे डोळे त्या दोघा अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर टिकले. कुठेतरी तिला त्यांच्या चेहऱ्यावर खरी पश्चातापाची झलक दिसली. ती एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, बरं आहे, मी तुम्हाला एक शेवटची संधी देते, पण लक्षात ठेवा, ही माझ्याकडून पहिली आणि शेवटची माफी असणार आहे. जर एकदाही कोणत्याही गरिबाचा आवाज माझ्या कानावर आला किंवा कोणी म्हणाले की या ठाण्यात अन्याय झाला तर पुढच्या वेळी माफी मिळणार नाही, थेट तुरुंगात जाल. दोन्ही अधिकारी डोकं खाली करून उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर आत्मग्लानी दिसत होती आणि कदाचित मनातून काहीतरी बदलत होतं. निघताना नेहाने संपूर्ण ठाण्यावर एक नजर टाकली. तिथल्या प्रत्येक पोलिसाला त्यांची गोष्ट ऐकायला येत होती. मग त्याने ठाम आवाजात म्हटलं, पोलिसांची वर्दी लोकांना घाबरवण्यासाठी नाही, तर त्यांची सुरक्षितता करण्यासाठी असते, त्यांना विश्वास देण्यासाठी असते. जोपर्यंत वर्दी पाहणारे स्वतः इज्जत देणं शिकणार नाहीत, तोपर्यंत ही वर्दी इज्जतीची राहणार नाही. त्यानंतर डीएम नेहा शर्मा थेट ठाण्याबाहेर निघाली. मागे फक्त सगळं शांत होतं, पण ती शांतता कुठल्याही भीतीची नव्हती, ती होती आत्मपरीक्षणाची. त्या दिवसानंतर ठाणं खरंच बदललं. आता कोणीही रिश्वत मागत नव्हतं. प्रत्येक फरियादीला समानतेचं ऐकण्यात येत होतं. गरिबांची FIR पैसे न घेता नोंदवली जात होती. बाजार, रस्ते आणि चौकांवर आता पोलीस लोकांची मदत करत होते. भीती पसरवत नव्हते. ती सविता जी कधी घाबरलेली असायची, आता आपल्या ठेल्यावर हसत बसायची. आज खऱ्या अर्थाने आत्मसन्मानाचा विजय झाला होता, कारण त्याला आता कोणाची भीती नव्हती. ही गोष्ट आपल्याला शिकवते की पद आणि सन्मान फक्त दाखवण्यासाठी नसतात, तर एक मोठं जबाबदारीचं काम आहे. माणूस जेव्हा त्याच्या पदाचा
उपयोग गरीब आणि अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी करतो, तेव्हा समाज खरंच बदलतो. अन्यायाच्या विरोधात उभं राहणं कधीही सोपं नसतं. पण खरा नेता तोच तो भीतीला सामोरं जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांनी घाबरून न जाता त्यांच्या मनावर विश्वास ठेवायला हवा. मित्रांनो, ही गोष्ट सांगण्याचं कारण आहे कुणाच्या भावना दुखवणं आमचं उद्दिष्ट नाहीये. आपला हेतू कुठल्याही जात, धर्म, समुदाय किंवा पेशाला चुकीच्या रंगात दाखवणं नाहीये. या कथेचा एकंदर उद्देश फक्त तुम्हाला जागरूक आणि सतर्क करणं आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला वाटत असेल की गरिबांचा आवाज दडपला जाऊ नये तर ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमचं एक शहर कुणाचे तरी चूप बसलेल्या आवाजाला एक जोरदार सत्य बनवू शकतो. आवाज उचला, साथ द्या आणि बदलाचा भाग बना. अशा आणखीन कथासाठी आमच्यासोबत राहा. भेटूया अशाच मनोरंजक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.